हॅलो, नमस्कार. तर मिस्टर अँड मिस फौजी या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसे माहितीचे व्हिडिओ पण मी या चॅनलवर अपलोड करत जाईल. डेली व्लॉग्स पण मी या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे. पण त्याआधी मी एक थोडा स्टार्ट केलेला ना की माहितीचे व्हिडिओ इथे अपलोड करत जाईल. मग पहिला जो मी माहितीचा व्हिडिओ टाकला की घर बसल्या करता येतील असे व्यवसाय, त्यातून इन्कम कसं कमवता येईल, या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छानपैकी प्रेम दिलं, खूप छान त्याला रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. त्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला हे मला तुमच्या व्ह्यूज वरून कमेंट्स वरून समजलंय. मग आता पुढचा जो व्हिडिओ मी करणार ना तर त्याचा दुसरा पार्ट आहे. म्हणजे तिकडे मी तुम्हाला ठराविक काही पॉईंट सांगितलेले की हे पॉईंट तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला पुढचे पॉईंट या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन की अजून काय काय करू शकतो आपण. ओके, तर मग सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे ज्वेलरी मेकिंग आणि रिसेलिंग. ओके, ज्वेलरी मेकिंग पण तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही रिसेल पण करू शकतात, म्हणजे कोणाकडून तरी घेऊन तुम्ही ती विकू पण शकता. हा एक मुद्दा आहे. तर मी आता एक्सप्लेन करून सांगते. आता ज्वेलरी मेकिंगचा एवढा ट्रेंड चालू आहे ना की सगळे आता ज्वेलरी मेकिंग कोर्स करतायत. समजा तुम्हाला ज्वेलरी मेकिंग येत नसेल तर तुम्ही एक छोटासा कोर्स करून शिकू शकता. किंवा अजून एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही युट्यूब आणि इन्स्टाला खूप व्हिडिओज येत आहेत की ज्वेलरी मेकिंगचे, ते पण तुम्ही बघून ना घरात ट्राय करू शकता. जर तुमचं फिनिशिंग नाही आलं तर तुम्ही ते सेल पण करू शकता. समजा युट्यूब आणि इन्स्टाला बघून पण तुमचं फिनिशिंग येत नसेल तर तुम्ही एक छोटासा कोर्स लावा ज्वेलरी मेकिंगचा. तिकडे तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंगने शिका ज्वेलरी मेकिंग, आणि तसंच ज्वेलरी मेक करून तुम्ही सेल पण करू शकता. हा एक खूप उत्तम पर्याय आहे बिझनेसचा. आणि सध्या ज्वेलरी म्हणजे सगळ्यात लेडीजचा आवडता विषय असतो, त्यामुळे नक्कीच तुमची ज्वेलरी सेल होती. आता जर सेल कसे करायचे हा एक मोठा प्रश्न येतो. मग आता तर ना आपल्याला सेलिंग खूप सोपं झालं आहे. त्या म्हणजेच काय, तर आपण सोशल मीडियावर एकदम सोप्या पद्धतीने आपण ते सेलिंग करू शकतो. तुम्ही व्हॉट्सअपचा यूज करून त्याच्यावर पोस्ट करू शकता, फेसबुकवर पोस्ट करू शकता, इन्स्टावर पोस्ट करू शकता. अशा वेगवेगळ्या साईटवरून तुम्ही पोस्ट करू शकता आणि तुमची ऍडव्हर्टाईज करू शकता. आता हे झालं ज्वेलरी मेकिंग करून तुम्हाला सेल करायचं. आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय माहितीये, आता मुंबई, दिल्ली या साईडला ना एकदम कमी दरात ज्वेलरी मिळते. तर मग तुम्ही तिकडून ज्वेलरी कमी दरात आणून तुम्ही होलसेल किमतीत आणून इथे तुम्ही रिटेलने विकू शकता. त्याच्यात पण तुम्हाला चांगला नफा आहे. आणि हे तुम्ही घर बसल्या करू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप काढा, फेसबुकला ग्रुप काढा, इन्स्टाला पेजेस बनवा, इन्स्टाला तुम्ही पोस्ट करा, तुम्हाला घर बसल्या ऑर्डर्स येतील. ओके, त्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या ज्या लेडीज आहेत त्यांना पण सांगू शकता. तशा पण तुमच्याकडे ऍड झाली की लेडीज येऊन तुमच्याकडून स्वतः घेऊन जातील. तर असं तुम्ही घर बसल्या हा व्यवसाय करू शकता. तर हा झाला एक मुद्दा, ज्वेलरी मेकिंग आणि रिसेलिंग. तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की पापड उद्योग. आता म्हणणार ही काय सांगते पापड उद्योग, पण तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत. छाया कार्ट ऐकलंच असेल ना, तुम्ही सगळेच मोबाईल स्क्रोल करतात. छाया कार्टवर बघा किती व्हायरल झालंय ते. छायाकार्ट.com म्हणून ही वेबसाईट आहे, खूप व्हायरल झाली. आणि त्यात काय आहे तर तुम्ही त्या लेडीज आहेत ना, त्या पापड, पास्ता, मॅगी अशा ज्या हेल्दी वस्तू आहेत त्या घरगुती घरात बनवून नंतर ते सेल करतायत आणि ते जगभरात सेल करतायत. मग आपण घरातून तरी सुरुवात छोटीशी करू शकतो ना. काय काय लेडीज असतात ना त्यांना हे सगळं करायला वेळ नसतो, त्यामुळे ते विकत घेऊन खातात. मग हे जर आपण त्यांना प्रोव्हाइड केलं आणि घरगुती केलं, त्याच्यामुळे घरगुती केल्यावर कसं आपण खूप ना चांगल्या हायजेनिक पद्धतीने करतो, त्यामुळे लेडीज असतात ना त्या घरगुती पद्धतीचे असे घरातले जे बनवलेले पापड, लोणची आहेत ना ते खायला त्यांना खूप चांगलं वाटतं. त्यामुळे तुम्ही करू शकता ना, तुम्ही घरात छोटे मोठे पापड करू शकता आणि ते तुम्ही ऍड करू शकता त्याची, जसं की इन्स्टा. असं तुम्ही घरात पापड वगैरे, पापड लोणचं, असं घरगुती पापड लोणचं बनवून तुम्ही ते सेल करू शकता. आणि नक्कीच तुमचे हे प्रोडक्ट सेल होतील, कारण आताच्या युगात ना पहिला तर सगळेच घरात करायचे. उन्हाळा आला की पापड लोणची हे सर्रास सगळ्या घरात केलं जायचं. पण आता वर्किंग वुमन्स असतात, त्यांना हे सगळं करायला वेळ नसतो, त्यामुळे ते सेल म्हणजे विकत घेऊन खातात. मग विकत घेताना पण जर दुकानातून आणण्यापेक्षा घरगुती जर त्यांना मिळालं तर ते नक्कीच घरगुती घ्यायला प्राधान्य देतील. त्यामुळे हा पण एक व्यवसाय ना उत्तम प्रकारे चालू शकतो आणि तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाहीये. तुम्ही घरात बसून हे प्रोडक्शन करू शकता. आणि पहिल्याच आपण छोट्या स्तरावरून करायचं, त्यामुळे घरगुती सामानातून तुम्ही हे करू शकतात. जे घरात जे सामान असतं त्यातच तुम्ही जे किराणा थोडा तुम्हाला वाढवावा लागेल, म्हणजे त्याच्यासाठी जे पापडसाठी वगैरे साहित्य लागेल ते तुम्हाला वाढवावं लागेल किराणातून. आणि त्यातून तुम्ही हे पापड आणि लोणची असं प्रोडक्शन करू शकता आणि ते नक्कीच तुमचं सेल होणार, हे 100% मी तुम्हाला सांगते. ओके,
तर हा एक झाला पापड लोणचे हा प्रकार. आणि ना हे असंच नाही की तुम्ही फक्त व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुक वरून विकू शकतात. तर आता ना मेशो पण आपल्याला रिसेलिंग करायचा चान्स देतोय. तुम्ही मेशोवर पण तुमचं अकाउंट खोलून तुम्ही सेलिंग करू शकता. मग त्याच्यासाठी ना मेशोवर सेलिंग कसं करायचं हे जर तुम्हाला इन डिटेल मध्ये पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा. म्हणजे मी तुम्हाला इन डिटेल मध्ये मेशोवर सेलिंग कसं करायचं तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन. ओके. तर मग हा झाला एक मुद्दा की आपण पापड किंवा लोणची असे गृहोद्योग करू शकतो घरात बसून ते पण. तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया. तर पुढचा मुद्दा असा आहे मेहंदी क्लासेस. आता मेहंदी ऑर्डर्स पण घेऊ शकतो आपण, पण प्रत्येक वेळी मेहंदी ऑर्डर्स काढायला काय होतं माहिती, आपल्याला क्लायंटच्या घरी जावं लागतं आणि तिकडे त्यांना मेहंदी काढून द्यावी लागते. मग मेहंदी जर तुम्हाला पॉसिबल आहे तर तुम्ही क्लायंटच्या घरी जाऊन मेहंदी काढू शकता, ऑर्डर्स घेऊ शकता. आता पण आपला मुद्दा काय चालू आहे, तर घरात बसून आपण करू शकतो असे व्यवसाय. मग तुम्हाला चांगली मेहंदी काढता येते, तर मग माझा एक ग्रुप आहे ड्रीम ड्रेसेस म्हणून, त्याच्यावर हल्लीच कोणीतरी ऍड टाकलेली की मी अशी मेहंदी काढते म्हणून. तर बाकीच्या सगळ्या बायकांच्या ना एकच कमेंट येत होत्या की तुम्ही क्लासेस घेतात का, तुम्ही क्लासेस घेतात का. मग त्यावरून हा मुद्दा मला सांगावासा वाटतोय की मेहंदी क्लासेसला खूप सध्या मागणी आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन घरात बसून मेहंदी क्लासेस पण घेऊ शकता किंवा आजूबाजूच्या एरियातल्या लोकांना जमा करून, म्हणजे ज्यांना आजूबाजूच्या एरियातला जर कोणाला मेहंदी शिकायची असतील तर तुम्ही त्यांना घरात बसून मेहंदी पण शिकवू शकता. आणि मेहंदी क्लासेस हा व्यवसाय तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकतात आणि ह्यात नफा पण खूप चांगला आहे. ओके. तर हा एक मुद्दा होता की मेहंदी क्लासेस तुम्ही घर बसल्या करू शकता, घेऊ शकता आणि यातून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही नफा मिळवू शकता, नक्कीच मिळवू शकता. तर त्याच्या पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगते, फॅब्रिक सेलिंग. फॅब्रिक सेलिंग हे आम्ही स्वतः केलेला व्यवसाय आहे आणि ह्यातून आहे ना प्रचंड प्रमाणात नफा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला सुरतला वगैरे, आता मी आणलेलं कापड ते मी सुरतला जाऊन आणायची कापड, मी स्वतः गेलेली सुरतला आणि तिकडून फॅब्रिक आणलेले. पण मी शक्यतो सांगेन की एवढ्या लांब जाऊन फॅब्रिक आणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करतात ना, तेव्हा मुंबई म्हणा, आता त्यातले मला नेमके स्पॉट माहिती नाहीयेत, पण तुमच्या एरियामध्ये जिकडे होलसेलमध्ये फॅब्रिक मिळतात त्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला आणि तिकडून तुम्हाला होलसेलमध्ये फॅब्रिक आणायचे आहेत आणि ते तुम्हाला घरी येऊन सेल करायचे आहेत. आजूबाजूच्या लेडीजना तुम्हाला सांगायचे की आमच्याकडे असे असे फॅब्रिक विकण्यासाठी ठेवले आहेत. फॅब्रिक ठेवले म्हटलं ना, कुठून पण लेडीज आपल्याकडे घ्यायला येतात. हा मला स्वतःला अनुभव आहे. जेव्हा मी फॅब्रिक सेलिंगला ठेवलेले आहेत ना, तेव्हा माझ्याकडे, म्हणजे मी शिवण क्लास पण घ्यायची आणि टेलरिंग व्यवसाय पण माझा होता. आणि जेव्हापासून मी फॅब्रिक सेलिंगसाठी ठेवलेत ना, तेव्हा फॅब्रिक सोबतच माझा टेलरिंग व्यवसाय पण वाढला होता. त्यामुळे फॅब्रिक सेलिंग हा व्यवसाय खूप छान नफा करून देतो आणि त्याचबरोबर आपल्याला प्रसिद्धी पण मिळवून देतो. त्यामुळे फॅब्रिक सेलिंग हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना युट्यूबवर सर्च करावं लागेल की होलसेल फॅब्रिक मार्केट कोणकोणते आहेत. तुम्ही जर टाकलात ना युट्यूबला की होलसेल फॅब्रिक मार्केट कोणकोणते आहेत, कुठे मिळतात, तुमच्या एरियाच्या जवळचे स्पॉट टाकायचे, तुम्हाला लगेच मिळून जातील आणि तसं तुम्ही जाऊन तिकडे चौकशी करू शकता. किंवा ऑनलाईन पण तुम्ही फॅब्रिक मागवू शकता होलसेल रेटने. कोल्हापूरला पण आय थिंक मिळतात, कोल्हापूरला पण चांगल्या प्रकारे होलसेलमध्ये फॅब्रिक मिळतात. तर कोल्हापूर, मुंबई, दिल्ली, सुरत अशा ठिकाणाहून तुम्ही फॅब्रिक आणू शकता आणि ते सेल करू शकता. ओके. फॅब्रिक सेलिंग मध्ये पण खूप छान प्रकारे नफा मिळतो. जर तुम्ही टेलर असाल तर सोन्याहून पिवळा आहे, तुमचा फॅब्रिक सेलिंग सोबत टेलरिंग व्यवसाय पण वाढू शकतो. तर हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कॅन्डल मेकिंग. सध्या तुम्ही बघत असाल दिवाळी पण जवळ आलेली आहे आणि कॅन्डल मेकिंग हा व्यवसाय पण सध्या, कॅन्डल मेकिंग हा जो क्लासेस आहेत ना तो ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. आता तुम्ही युट्यूब, इन्स्टाला बघत असाल की कॅन्डल मेकिंगचे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होत आहेत. मग तुम्ही कॅन्डल मेकिंग हा एक छोटासा कोर्स करू शकता किंवा युट्यूब आणि इन्स्टाला बघून तुम्ही ते व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः पण तयार करू शकता आणि ते तुम्ही सेल करू शकता. आता कॅन्डल मेकिंग हा फक्त दिवाळीतच चालेल असा व्यवसाय नसून, आता कॅन्डल तर जेव्हा लाईट नसते तेव्हा पण आपल्याला यूज होतात आणि त्याचसोबत ना आता डेकोरेशनसाठी म्हणून पण कॅन्डल यूज केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या. मग तसं तुम्ही कॅन्डल मेकिंगचा व्यवसाय करू शकतात आणि जर असं युनिक काहीतरी करायचं, म्हणजे दुसऱ्यांनी बघितलं ना की त्यांना वाटलं पाहिजे की मला हे पाहिजे, मग तुमच्याकडे ऑर्डर्स येतील. मग अशा प्रकारे तुम्ही कॅन्डल मेकिंगचा व्यवसाय पण करू शकता आणि त्यातून पण चांगला नफा मिळवू शकता. अजून एक सांगते की रुखवातीसाठी जे सामान लागतं ना, त्यात पण कॅन्डल खूप चांगल्या प्रकारे जातात, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे चालतो कॅन्डलचा व्यवसाय पण. ओके. मग तुम्ही ते पण करू शकता. ओके. मग अजून एक मुद्दा बघा, आता सांगता सांगताच आठवला मला. तर अजून एक मुद्दा आहे की तुम्ही रुखवातीचं सामान रेडी करू शकता. आताच्या काळात आहे ना
कोणालाच वेळ नसतो की रुखवतीचं सामान रेडी करायला. जर तुम्हाला विणकाम येत असेल ना, तर तुम्ही छान छान प्रकारे ना रुमाल विणू शकता. मग रुमाल विणू शकता, त्याच्यानंतर तोरणं करू शकता. हे सगळं आउटडेटेड झालेलं असलं ना, तरी पण आता जेव्हा लग्नाची रुखवत असते ना, तेव्हा ह्यांना मागणी प्रचंड प्रमाणात आहे. फक्त आता काय माहितीये, जे आपण पहिल्याचे ऊल वापरायचो ना बारीक धाग्याचे, त्याच्या ऐवजी आहे ना, ते थोडं शायनिंग वाले ऊल्स जे असतात ना, ते ऊल यूज केले जातात. मग त्या ऊलने वेगवेगळ्या प्रकारचे छान छान रुमाल, तोरण असे विणून तुम्ही नक्कीच ठेवू शकता. रुखवतीचं सामान आता खूप चांगल्या प्रकारे सेल होतं आणि त्याला ना डिमांड पण खूप आहे. जेव्हा लग्नाचा सीझन येतो ना, त्याच्या आधी तुम्हाला ना रुखवतीचं सामान तयार करून ठेवायचे आणि त्याचे फोटोज अपलोड करत जायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ऑर्डर्स येतील. आणि जेव्हा टाकतात ना, तेव्हा आपल्याला कॉल येतो, तेव्हा त्यांना सांगायचे की 15 दिवस आधी तुम्हाला ऑर्डर्स बुक करायचे आहेत म्हणून. किंवा तुम्ही फोटो आणि अपलोड कराल ना, त्या फोटोच्या खाली लिहायचे की 15 दिवस आधी ऑर्डर्स बुक करा म्हणून. शक्यतो आहे ना, तुम्ही ह्याचा स्टॉक करून ठेवू नका, कारण हे जाईलच किंवा कस्टमरला आवडेलच ह्याची आपल्याला गॅरंटी नसते. त्यामुळे पहिलं तुम्हाला एक सॅम्पल तयार करून ठेवायचे आहेत फक्त. त्याचे तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत आणि ऑर्डर्स नुसार ह्या वस्तू पुन्हा तयार करून तुम्हाला सेल करायच्या आहेत. ओके. रुखवतीच्या सामानातून पण तुम्ही प्रचंड प्रमाणात नफा मिळवू शकता. तर हा एक मुद्दा झाला. आता मला सांगता सांगता हा नोट केला नव्हता मी इथे, पण सांगता सांगताच एक निघून गेला की रुखवतीचं सामान हे पण तुम्ही घरगुती तयार करून ते तुम्ही सेल करू शकतात आणि त्यातून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता. ओके. तर त्याचा पुढचा विषय आहे म्हणजे युट्यूब. तर युट्यूब कसा, तर आता युट्यूब वरून ना घरात बसून महिला खूप चांगलं इन्कम कमवत आहेत. आता ते कसं, तर युट्यूबवर ना डेली व्हिडिओ अपलोड केले, त्याला जर तुम्हाला चांगला वॉच टाइम मिळाला, तुमचे व्हिडिओ चांगले व्हायरल झाले आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं, तर तुम्ही नक्कीच युट्यूब वरून पण इन्कम कमवू शकता. तर युट्यूब हा पण एक असा मुद्दा आहे की तुम्ही घरात बसून युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करून तुम्ही पैसे कमवू शकतात. मग तुम्हाला काय करायचंय, समजा तुमच्याकडे कुकिंग स्किल असेल तर तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओ टाकायचे आहेत. तुम्हाला स्टिचिंगचं स्किल असेल तर तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ टाकायचे आहेत. तुम्ही कोणतेही व्हिडिओ टाकू शकता. तुम्ही घरात रोज काय करतात ते पण दाखवतात. हल्लीच्या स्त्री आता जास्तीत जास्त व्हिडिओ आता अपलोड असे होत आहेत ना की डेली व्लॉग्स टाकतात, म्हणजे आपण घरात काय करतो, कुठे जातो हे सगळं दाखवून ते व्हिडिओज टाकतात आणि ते व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात आणि त्यांचे चॅनल मॉनिटाईज होतात. आता युट्यूबवरून पैसे कसे कमवायचे हे जर तुम्हाला इन डिटेलमध्ये पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा. मग मी तुम्हाला युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं, युट्यूबवरून पैसे कसे कमवायचे या विषयावर जर तुम्हाला आहे ना जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा. मग मी ह्या विषयावर पण नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन. आणि आताचे हे ठराविक काही विषय होते, ते जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या सगळ्या विषयात जर माझं काही चुकलं असेल किंवा काही सांगायचं राहून गेलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजचे विषय जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.